काही मुलं नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी वैशी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मी केसांना लावणार आहे मेहंदी. ही आहे निशा लाल मेहंदी. त्यामध्ये ना अंडी मिक्स करून मी केसाला लावणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते कशी लावते. तर एका वाटीमध्ये आपल्याला सफेद भाग पूर्ण काढून घ्यायचा आहे. पिवळा भाग आपल्याला टाकायचा नाही. फक्त सफेद भागच आपण टाकणार आहोत. मग 2 अंडी मी घेतली होती. 2 अंड्यामधला मी सफेद भाग हा काढून घेतला. माझे केस लांब आहेत म्हणून मला 4 मेहंदीचे पॅकेट लागतात आणि 2 अंडी त्यात लागतात मला. जर तुमचे केस लहान असतील तर 2 मेहंदीचे पॅकेट आणि 1 अंड तुम्ही टाकू शकता. माझे केस लांब असल्यामुळे मी 2 अंडे आणि 4 मेहंदीचे पॅकेट घेते. तर सफेद भागाचा पूर्ण साईडला काढून घ्यायचा आणि मी 4 मेहंदीचे पॅकेट जे घेतले होते ते मी फोडून ठेवले होते. ते पण एका वाटीमध्ये काढले आणि जे अंडा आपण सफेदवालं साईडला काढलं होतं ते त्यामध्ये टाकून मिक्स करायचं. मग ते सगळं मिक्स करायचं. हळू सगळं मिक्स करायचं. मी हाताने मिक्स नाही केलं कारण मला चपात्या करायच्या होत्या. म्हटलं मेहंदी भिजत लावते आणि चपात्या करून घेते. म्हणजे अर्ध्या तासात चपात्या पण होतील आणि ते मेहंदी पण छान भिजेल आपली. मग मेहंदीला पाणी त्याला थोडं टाकायचं आहे. अंडं टाकल्यानंतर जास्त पाणी नाही लागत आपल्याला, पण थोडंफार लागतं तर ते थोडं टाकायचं. कारण जास्त पातळ मेहंदी झाली तर ती केसांना व्यवस्थित लागत नाही. आणि जास्त घट्ट पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायची. मीडियम अशी मेहंदी मिक्स करायची आणि मिक्स करून झाल्यानंतर अर्धा तास मेहंदी ठेवून द्यायची. कधीही मेहंदी ना आपण केसाला जेव्हा लावतो ना, तेव्हा अर्धा तास अगोदर ती भिजत लावायची. मिक्स करून भिजत लावून ठेवून द्यायची. लगेच केसांना कधीच मेहंदी नाही लावायची. त्याने असं कलर छान येत नाही आणि जरी आला तर मग लगेच तो 10-15 दिवसामध्ये निघून जातो. त्यामुळे ना अर्धा तास भिजत लावली ना केसांना खूप छान असा कलर येतो. आणि केसांमध्ये निशा मेहंदीमध्ये ना अंड मिक्स करून आपण केसाला लावलं ना, तर आपल्या केसाला असं छान स्मूथपणा येतो. सॉफ्ट केस होतात आपली, शाईन मारतात आपली केस. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. अंड्यामध्ये मेहंदीमध्ये अंड टाका आणि एकदा तुम्ही केसांना नक्कीच लावून बघा. जर तुम्ही 6 महिने दर महिन्याला तुम्ही मेहंदी आणि अंड मिक्स करून लावलात ना, तर तुमच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या केसांना खूप छान रिझल्ट येईल. नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. केस आपली गळणं थांबतात. केसाला आपली छान शाईन येते. खूप फरक पडतो भरपूर. मी 3 ते 4 वर्ष झालं मी मेहंदी केसांना लावते. मी अगोदर दर महिन्याला लावायची. पण आता 3 महिन्याला, 4 महिन्याला अशी मी मेहंदी लावते. पण आता मी केसांना मेहंदीला लावून खूप टाईम झाला. 5 ते 6 महिने होऊन गेले मी केसांना मेहंदीच नाही लावली. मी हायलाइट केलं होतं घरी, वर्ष झालं. तेव्हा मग त्याच्यावरती मेहंदी लावत नसतात. तर मग ते लावलीच नाही मी. 6 महिने झाला मी मेहंदी नव्हती लावली. तर म्हटलं आज वेळ आहे तर लावूया. माझी मिक्स मिक्स मेहंदी झाली. त्यानंतर मग अर्धा तास त्याला भिजत लावून ठेवून दिलं मी. तर ती जेव्हा मेहंदी ना अर्धा तास ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान कलर त्याला आलेला आहे. आता आपल्याला आज मेहंदी लावायची आहे तर त्याच्या आदल्या दिवशी ना स्वच्छ पाण्याने म्हणजे स्वच्छ अशी केस आपली धुवून घ्यायची. केसाला तेल असेल तर मेहंदी नाही लावायची आणि त्यावरती मेहंदी बसत पण नाही आणि कलर तर बिलकुल येत नाही. कोणी बोलतं की मी केसांना कलरच नाही आला, केस अशी झाली तशी झाली, पण तेलावरती मेहंदी कशी बसणार ना, म्हणून कधीच नाही लावायची तेलावरती मेहंदी. ते बघा मी केस विचरून घेतली होती आणि याची केसांचा भांग पाडून घ्यायचा आणि एकदम मधोमध म्हणजे आपले केस असतात त्याची एक बट घ्यायची, थोडी जाड बट घ्यायची ती आणि त्याला मेहंदी लावून घ्यायची. ती पहिली थोडी जाड बट घ्यायची आणि त्याचा असा राऊंड करून गोल करून तिथे असं हे करायचं. बुचडा घालतो ना आपण तसं ते करायचं छोटं. त्यावरती म्हणजे कसं आपला पूर्ण बुचडा सेट होतो ना, म्हणून ती पहिली बट जी असते ती जाड घ्यायची. नंतरच्या ज्या बटा घेणार आपण त्या छोट्या घ्यायच्या. त्या बटनवरतीच आपण आहे ना म्हणजे सगळा बुचडा सेट करणार आहोत. ते आपल्याला कुठच्याही क्लचरची गरज पडणार नाहीये. तर बघा अशा प्रकारे आपण मेहंदी लावायची. एक बट ह्या साईडने घ्यायची आणि एक बट त्या साईडने घ्यायची. ही बट लावून झाली की दुसऱ्या साईडने बट घ्यायची. म्हणजे अशी प्रॉपरपणे आपल्या पूर्ण केसांना मेहंदी व्यवस्थित लागते. आता पाठीमागे आपल्याला दिसत नाही म्हणून आरशासमोर उभं राहून जेवढी शक्यतो होईल तेवढी मेहंदी लावण्याचा प्रयत्न करायचा. आरशामध्ये बघून आपण लावू शकतो मेहंदी. जेवढी होईल तेवढी लावायची. आणि अशा प्रकारे मेहंदी लावली ना तर जास्त सहजासहजी
कुठे केस राहत नाहीत आणि आपले केस काही सफेद नसतात की जे कुठे मेहंदीने लागले ते केस सफेद दिसणार. आपण केसाला मेहंदी लावतो कारण का केस आपले स्मूथ व्हावं, शायनी हवं आपले केसाला. आपले केस खूप ना ड्राय झालेले असतात, शायनी गेलेली असते, म्हणून आपण मेहंदी केसांना लावतो. तर मग अशा प्रकारे लावायची. कुठे थोडीफार राहिली तर मग राहू द्यायची, कारण एवढं तर दिसत नाही आपल्याला ना. अशा प्रकारे बघा सगळी मेहंदी लावून घ्यायची एक 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 बट करून. आणि केसांना मेहंदी लावल्यानंतर 1 ते 2 तास तरी केसांना मेहंदी लावून राहू द्यायची. पूर्णपणे ती सुकू द्यायची मेहंदी. लगेच अर्धा तास, लगेच अशी अर्ध्या तासामध्ये मेहंदी नाही धुवून टाकायची. 1 तास 2 तास तरी ती मेहंदी राहू द्यायची. मागच्या केसांना अशी मेहंदी लावायची. म्हणजे असं लावलंच ना तुम्ही एकदम प्रॉपरपणे मेहंदी तुमच्या केसांना पूर्ण बसून जाईल. कोणाची गरज पण लागत नाही आपल्याला की हां, कोणीतरी मेहंदी लावून दिली पाहिजे. कोणी नसेल घरामध्ये तर आपल्या स्वतःला मेहंदी लावता आली पाहिजे, बरोबर? तर मग अशा प्रकारे तुम्ही सगळी मेहंदी लावू शकता. माझा विहानमध्ये आला होता, तर बघत होता मी काय करते अशी. मग पूर्णपणे अशी मी केसांना मेहंदी लावून घेतली एक 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 बट करून आणि पूर्ण 4 पॅकेट माझ्या केसांना लागली होती. ते पूर्ण लागतातच मला. तर बघा पूर्ण अशी लावून झाली होती आणि 1 तासानंतर मी केस धुतली. तर तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आला होता आणि सॉफ्ट केस झाली होती. तर पहिलेची केस बघा तुम्ही आणि आताचे केस बघा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.